एका 14 वर्षीय मुलाचा विजेच्या तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। बदलापूर गाव या ठिकाणी राहत असलेला राजवीर लोखंडे हा 14 वर्षीय मुलगा आपल्या अमृत टॉवर सोसायटीच्या आवारात मुलांबरोबर खेळत असताना राजवीर हा तेथील पोलवरील उघड्यावर असलेल्या विजेच्या तारेवर पडल्याने त्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला। याबाबत राजवीराच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून बदलापूर पश्चिम पोलीस प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाई सुरू असल्याचे क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे यांनी म्हटले आहे। नमस्कार, मी राजवीर लोखंडे याचा मामा आहे। तर काल रात्री सगळे 11:30च्या दरम्यान ते खेळायला आले होते मुलं। त्याच्यानंतर खेळता खेळता त्याला एका मुलाने धक्का दिला। तिथं विजेचे तारा आहेत त्या सगळ्या ओपन होत्या। ओपन झाल्यानंतर धक्का दिल्यामुळे तिथं त्याला तो शॉक लागला आणि शॉक लागल्यानंतर इथं कोणी सिक्युरिटी वगैरे आले नव्हते। त्याच्यामुळं तो शॉक लागून त्याला तो जागीच मृत्यू झाला। त्याच्यानंतर आम्ही त्याला दवाखान्यात नेलं, पण डॉक्टरांनी दखल करण्याच्या आधी त्याला अमृत घोषित केलेलं आहे। तर मागणी आमची अशीच आहे की तिथं जे पोल होते तिथं सरळ दिसतंय की पहिल्यांदा तिथं 2 ज्या चिकट पट्ट्या आहेत, म्हणजे जे सेलोटेप लावलेले आहेत ते एकतर जुने आहेत पहिले, आणि जेव्हा हे सर्व प्रकार घडला त्याच्यानंतर त्या ज्या नवीन आहेत त्या सरळ दिसत आहेत की नवीन आहेत। महावितरणाचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी पण बोलणं झालं, ते पण ह्याच्याशी संबंधित बोलत आहेत की हा बरोबर आहे तुमचं। त्याच्यानंतर काल जो त्याला शॉक लागून मृत्यू झाला त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी जर आपण तिथून जो सप्लाय चालू केल्यानंतर आज तिथं करंट लागत नाही आहे, म्हणजे ह्याच्यात नक्कीच काहीतरी कोणाचा तरी दोष आहे। तर माझी मागणी एवढीच आहे मुलाचा मामा म्हणून की ह्याच्यात जो दोषी आहे त्याला कठोर कारवाई झालीच पाहिजे, कारण तो 14 वर्षाचा मुलगा आहे। त्याच्या आईवडिलांची अवस्था ही खूप वाईट आहे। त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता, त्या अजून मुलगा म्हणजे त्यांना अजून जगही बघितलेलं नाही आहे, आणि त्याच्यावर हा प्रकार घडला आहे। तर जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर खरंच कठोर कारवाई झाली पाहिजे। काल रात्री 11:15 ते 11:30 दरम्यान या ठिकाणी आपण बघतो एक विजेचा पोल आहे, छोटंसं लावलेला आहे। त्या ठिकाणी थोडी वायर आहे। पावसाच्या दृष्टिकोनातून तिथं मुलं रात्री खेळत असताना त्या चिमुकल्याला इथं शॉक लागलेला होता, आणि त्यात त्याचा नातेवाईकांनी त्याला हॉस्पिटलला नेलं। डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलेलं आहे। नातेवाईकांनी संबंधित त्यांना कारवाई करण्याचे सांगितलेलं आहे। आम्ही त्याप्रमाणे त्यांना आश्वासन पण दिलेलं आहे। जो कोण याच्यातला कोण दोषी असेल, मग कोणी असो, सोसायटीतले असेल, कमिटी असेल, बिल्डर असतील, आणि अजून कोणी याच्यात काही मिस्चिव्हियस बिहेवियर केला असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।